नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग 10. मागच्या भागात आपण बघितले होते, विश्वास आहे ग पोरी तुझ्यावर, पण तो अनोळखी आहे ना आपल्यासाठी, म्हणून काळजी वाटते, बस एवढेच. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी, काय म्हणतोय ते, रमेशराव म्हणाले. बोला तुम्ही, 15 दिवसांनी तसाही जाणार आहे म्हटलं ड्युटीवर, मेघना म्हणाली. हो, मलाही बोलला तसा, रमेशराव म्हणाले. गप्पा गोष्टी करत तिघांनी जेवण केले. जेवण करून रमेशराव शतपावली करत होते तर विवेकचा फोन आला. आता बघूया पुढे. बाबा, तुमचा फोन वाजतोय, थांबा मी देते आणून, मेघना बाबांना आवाज देत म्हणाली. कुणाचा ग? अरे हा विवेक राजमाने कशाला आता बाबांना फोन करतोय? मेघना फोनकडे बघत पुटपुटली. तिने फोन उचलला आणि बाबाकडे नेऊन दिला. विवेक राजमाने, ती फोन रमेशरावांकडे देत म्हणाली. फोन सुरू केलेला, त्यामुळे त्याला ऐकू गेले. त्याचं नाव मेघनाच्या तोंडून ऐकताना त्याच्या अंगावर शहारा आला. रमेशराव त्याच्याशी 15 मिनिटे बोलत होते. ठेवला एकदाचा फोन. काय हो, काय बोलत होता विवेक? सुशीलाबाईंनी विचारले. काही नाही, आजच्या मेघनासोबतच्या भेटीबद्दल बोलत होता. आम्ही भेटलो तर चालेल का? गैरसमज नका करू, आरतीही सोबत असणार म्हणाला. तुम्ही काय म्हणालात? चालेल म्हणालो, आहे माझा विश्वास, तू नको काळजी करू, रमेशराव सुशीलाबाईंच्या जवळ बसत म्हणाले. काळजी कशी नाही करायची? देखणी तरुण मुलगी माझी, आणि बाहेर कुणासोबत फिरली असती आपल्याला कळणार होतं का? आपली मुलगी चांगल्या संस्कारातली आहे आणि विवेकही छान वाटतोय मला. बघ ना, फोनवर विचारतोय, भेटलं तर चालेल का? तुमचं म्हणणंही बरोबर आहे. तसंही हिला काही इंटरेस्ट नाहीच आहे त्याच्यात. बघा ना, फोन आला तर आतमध्ये निघून गेली. काय बोलणं झालं, काही उत्सुकता नाही या पोरीला. जरा भेटीगाठी वाढल्या की होईल प्रेम, जाणून घेऊन देत एकमेकांना. शेवटी संसार त्या दोघांनाच करायचा आहे ना, रमेशराव म्हणाले. तुम्ही तर अगदी सगळं ठरल्याप्रमाणे बोलताय. अजून आपल्या बाईसाहेब हो म्हणायच्या आहेत. तिचा होकार 100% येणार मला ठाऊक आहे. मला तर भारी आवडला पोरगा. आपल्या मेघनासाठी अगदी योग्य आहे आणि माझ्या मते ठरलंय लग्न, रमेशराव हसत म्हणाले. मी काय बोलणार आता, तुमचे निर्णय योग्यच असतात. का, तुला नाही पटलंय का हे स्थळ? पटलं नाही असं काही नाही हो, पण बघा ना, ते ड्युटीवर गेले की हे एकटी कशी राहणार? फार कठीण असते सैनिकांच्या कुटुंबियांचं आयुष्य. माझी फुलासारखी लेक जमणार आहे का तिला? तुमची लेक फुलासारखी? दिसायलाच दिसते फुलासारखी. झाडावर सरसर चढताना बघितलंय का तिला? आणि एखाद्या मुलाला मारताना बघ, म्हणजे कळेल काय डेंजर आहे ही पोरगी, रमेशराव हसत बोलले. सुशीलाबाईंनी मात्र नाक मुरटले. आणि काही दिवसांनी ते फॅमिली नेऊ शकणार आहेत सोबत. वेगवेगळ्या ठिकाणी राहता येईल आपल्या मुलीला. शिवाय ते घरी नसले की आपल्याकडे राहत जाणारा काही दिवस. तुम्ही एवढा विचार केला आहे तर ठीकच आहे. सुशीलाबाईच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही काळजी दिसत होती. नको काळजी करू सुशीला, सगळं छानच होईल. मेघना बेडवर पडून आजच्या दिवसाची उजळणी करत होती. विवेकला ते रेस्टॉरंटमध्ये भेटणं, त्याचं बोलणं, त्याची ती नजर आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा लूक पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येत होता. मेघना कितीही नाही म्हणत असली तरी विवेक तिला आवडला होता. फक्त तिचं मन तशी कबुली करायला तयार नव्हतं. हो म्हटलं तर लगेच लग्न होईल आणि हे घर सोडून सासरी जावे लागेल, हा विचार असेल त्यामागे. विवेक जरी आवडला असला तरी अजून ती ओढ आणि हुरहुर लागायची होती, जी तिला आईवडिलांना सोडून जायला भाग पाडेल. असेच 8-10 दिवस निघून गेले असतील. दोघीजणी नियमित कॉलेजला जायच्या. तिथे शिबिर, काही सामाजिक उपक्रम राबवायचे असतात, तेही आता आटोपले होते. परीक्षाही जवळ आलेल्या. दोघीजणी अभ्यास बराच वेळ करायच्या. अशातच मेघनाला विवेकचा फोन आला. तो भेटायचं म्हणत होता मेघनाला. हो नाही करत मेघना तयार झाली. शनिवारला हाफ डे असतो तेव्हा भेटायचं ठरलं. यावेळी रेस्टॉरंटमध्ये नाही तर एका मंदिरामध्ये. शंकराचं पुरातन मंदिर होतं नावाजलेलं. आजूबाजूचा परिसरही अगदी पाहण्यासारखा. मंदिराची रचना जबरदस्त होती. स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना. शिवमंदिर होते ते. कॉलेज सुटल्यावर आरती आणि मेघना तिकडेच निघाल्या. मेघना उगीच बडबडत होती.
आता परीक्षा जवळ आली, अभ्यास करायचा असतो, वेळ आहे का आपल्याकडे? याला भेटत बसायला? याच्याकडे काय वेळच वेळ असतो, हे आणि बरंच काही. आरती मागे बसून गालातल्या गालात हसत होती. मी काही बोलते, लक्ष आहे का तुझं? मेघना म्हणाली. हो आहे ना, मज्जा येते मला तुझी बडबड ऐकून. तुला मज्जा यावी म्हणून नाही बोलत आहे मी. मग कशासाठी बडबडत आहेस? नव्हतं भेटायचं तर सरळ नाही म्हणायचं ना. तुला येण्यासाठी फार प्रेशराईज केलं का त्याने? आरतीच्या या बोलण्यावर मेघना आता शांत बसली. एकदाच्या दोघी मंदिरात पोहोचल्या. तिथे आल्यावर वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं. हिरवळ तर भरपूरच होती आजूबाजूला, त्यामुळे वातावरण अगदी थंडगार वाटत होतं. विवेकची गाडी काही दिसली नाही, म्हणून तो आला नाही असे त्या दोघींना वाटले. मेघनाने गाडी पार्क केली आणि मंदिराकडे जायला निघाल्या. काय करायचं, वाट बघायची की जायचं मंदिरात? मेघना म्हणाली. बघूया थोडा वेळ वाट, एकत्रच जाऊया मग मंदिरात. एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत, सोबत असलो की मज्जा येईल, आरती म्हणाली. तू म्हणतेस म्हणून फक्त 15 मिनिटे, त्यापेक्षा जास्त नाही, मेघना म्हणाली. बरं चल, पायऱ्यांवर जाऊन बसूया, आरतीने सुचवले. तसे दोघीजणी मंदिराच्या पायऱ्याजवळ आल्या. बघतात तर तिथे विवेक बसलेला. तुम्ही कधी आलात? आरती. झाला अर्धा तास. छान वाटतं ना इथलं वातावरण, म्हणून बसलो होतो निवांत, विवेक बोलला. आम्हाला वाटलं यायचे आहात ते. गाडी पण नाही दिसली ना तुमची, मेघना म्हणाली. आज बाईक आणली मी. ओ बरं, चला जायचं ना मंदिरात, आरती म्हणाली. चला. विवेक हात पुढे करून त्यांना पुढे व्हायचा इशारा करत म्हणाला. तिघेजण सोबत चालले होते, गप्पा गोष्टी करत. मेघना त्या मंदिराचा इतिहास सांगत होती. विवेक मन लावून तिचं बोलणं ऐकत होता. मंदिराला 101 पायऱ्या होत्या. मंदिर जागृत आहे अशी मान्यता होती. मेघना आज बरीच प्रसन्न दिसत होती आणि ज्या पद्धतीने ती सगळा इतिहास सांगत होती, तिचं मधाळ बोलणं, चेहऱ्यावरचे हावभाव आणि ओठांची ती मोहक हालचाल, विवेक पुरता भान हरपला होता. त्याचे पूर्ण लक्ष तिच्याकडेच होते. आरती मुद्दामच जरा मागे राहिली. बोलण्याच्या नादात ना मेघनाच्या ते लक्षात आले ना विवेकच्या. मेघनाच्या प्रत्येक वाक्याला तो हुंकार देऊन प्रतिसाद देत होता. तुम्ही याआधी आलात इथे? मेघना विवेकला विचारत होती. हो आलो आहे 1-2दा, पण एवढी माहिती नव्हती मला. तुला बरंच माहीत आहे. मी यायचे आईबाबांसोबत बरेचदा, ते सांगायचे सगळं. आताही येत असतो अधूनमधून. माझं फार आवडतं ठिकाण आहे हे. बरं झालं आज आलोय ते. परीक्षाच्या आधी आशीर्वाद तरी घेता येईल. हो आणि लग्नाच्या आधीसुद्धा जोडीने, विवेक हळू आवाजात म्हणाला. मेघनाला काय म्हणाला ते ऐकायला गेले नाही. काही म्हणालात का? तुझी फार श्रद्धा आहे ना, असं म्हणालो. हो, जागृत आहे ना मंदिर, मागितलेलं मिळतं असे म्हणतात. हो ना ग आरती. अरे ही आरती कुठे राहिली? मला वाटलं सोबतच आहे. मेघनाच्या आता लक्षात आलं आरतीसोबत नाही म्हणून. विवेकने मागे बघितले. ती थोड्या अंतरावर चालत येत होती. दोघंही आता तिची वाट बघत बसले. काय ग, कुठे राहिली होतीस? मेघना तिला म्हणाली. तुम्ही दोघं मला मागे टाकून आलात. तुमचं काय बाबा, आता सोबत असले की आमची थोडीच आठवण असणार. आरती चेहरा वाढल्याचं नाटक करत म्हणाली. काहीही काय बोलतेस? उगाच नाटक नको करूस. माहीत आहे मला तू मुद्दाम मागे राहिलीस ना, मेघना आरतीचा कान ओढत म्हणाली. अगं सोड ना, कान दुखतोय माझा. बघा हो जिजू कशी करते ही, ती विवेककडे बघत म्हणाली. विवेकला तिचं जिजू म्हणणं फारच आवडलं. जिजू काय, तू गप्प बस बरा, मेघना आता हळू आवाजात तिला दम देत म्हणाली. मग कान सोड माझा, आरती आपला कान सोडवून घेत बोलली. बघितले जिजू, ही कशी गुंडागर्दी करते. आता काही बोलायची पण सोय राहिली नाही माणसाला, आरती नाटकी स्वरात म्हणाली. तिच्या बोलण्यावर आता दोघेही अगदी खळखळून हसले. विवेक पुन्हा मेघनाला हसताना बघून तिच्या प्रेमात पडत होता. ते ठीक आहे, पण जिजू नको बोलूस. या मॅडमचा होकार कुठे आलाय अजून, विवेक म्हणाला. आला नाही तर येईल, ही आरती आहे ना, तुम्ही नका काळजी करू. आरती बोलतच होती की विवेक पटकन म्हणाला. सध्या तरी विवेक म्हण, हा तसा आवडेल मला तुझ्या तोंडून जिजू ऐकायला, पण ठरल्यावर. मेघनाचा चेहरा हे ऐकून गोरामोरा झाला. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर विवेकजी ऐकते तुमचं, आरती म्हणाली.
बरं, काय बोलणं चाललं होतं तुमचं एवढं महत्त्वाचं? म्हणजे सांगण्यासारखं नसेल तर राहू द्या, आरती म्हणाली. आता मार खाशील आरते तू, मेघना ओरडली तिच्यावर. बघा बघा कशी ओरडते ही माझ्यावर, आरती विवेकच्या मागे लपत म्हणाली. तुम्ही रोजच अशी मस्ती करत असता? हो करतो कधी कधी, पण ही आज जास्तच आगाऊपणा करत आहे, मेघना म्हणाली. बोलता बोलता मंदिरात पोहोचले. तिथे आल्यावर एवढं प्रसन्न वाटत होतं. मेघना आजूबाजूचा परिसर दाखवून पुन्हा माहिती सांगत होती. मंदिराच्या बाहेरील परिसरातून आजूबाजूचा परिसर अगदी नयनरम्य दिसत होता. जवळच एक हिरवागार डोंगराचा सुळका दिसायचा. तिथून परत जावेसे वाटत नव्हते. बाजूलाच एक छोटासा बगीचा बनवलेला. तिथेच बसून भाविक सोबत आणलेला डबा खायचे. कुणी निवांत बसून गप्पा करायचे. त्यांनी आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर अतिशय सुंदर आणि प्रशस्त होतं. गाभाऱ्यात मोठं शिवलिंग स्थापित होतं. तिथलं दर्शन घेऊन बाहेर येऊन मंदिराला एक प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालताना आजूबाजूचा परिसर बघण्यात एक वेगळंच सुख होतं. किती मनमोहक आणि नयनरम्य असे वातावरण. विवेकला तर तिथे आल्याने एक वेगळंच समाधान चेहऱ्यावर दिसत होतं. मेघना अजूनही अधूनमधून काही ना काही माहिती सांगत होती. मंदिराच्या थोडं बाजूला आलं की विविध प्रकारची झाडे लावलेली दिसत होती. मंदिर डोंगरावर असल्याने आजूबाजूला हिरवळच हिरवळ. तिघे बगीचात येऊन बसले. मेघनाने खाण्यासाठी थोडे स्नॅक्स आणि चिवडा आणलेला. तिने बॅगमधून तो बाहेर काढला. तिघांनी यथेच्छ ताव मारला त्यावर. तिघेजण गप्पा मारत होते. आरती विवेकला त्याच्या जॉबबद्दल विचारत होती आणि तो सांगत होता. मेघना आता विवेकचं बोलणं मन लावून ऐकत होती. सांगताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. मेघनाची नजर त्याच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. ती आता एकटक त्याच्याकडेच बघत होती. आरती दोघांचं निरीक्षण करत होती. विवेकचं लक्ष दुसरीकडे असताना आरतीने तिने हलकासा धक्का दिला. काय ग, अशी का धक्का मारतेस? ती हळूच म्हणाली. म्हटलं एकसारखी बघतेस, विकेट गेली की काय? काहीही काय बोलतेस? काही विकेट नाही गेली. दोघी हळू आवाजात कुजबुजत होत्या. विवेकला थोडंफार ऐकायला गेलं असेल. तो गालातल्या गालात हसत होता. बगीचात थोड्या वेळ बसल्यानंतर बाहेर आले. आजूबाजूचा परिसर बघू म्हणून ते जरा फिरत होते. काही पालक आपल्या मुलांना घेऊन आलेले. असेच दोघं तिघं मुले तिथे बॉल खेळत होते. थोड्या वेळाने बॉल घरंगळत दूर जात होता आणि एक मुलगा त्याच्या मागे तेवढ्यात जोरात धावत सुटला. पण समोर थोडा उतार होता. 10 वर्षाचा असेल तो मुलगा. त्याला काय माहीत तिथे दरी आहे की काय. तो आपला धावतोय बॉलच्या मागे. त्याचे आईवडील मुले आहेत खेळत म्हणून एका झाडाखाली निवांत बसले होते. जसा सपाट भाग संपला तसा तो मुलगा उतारायला लागला आणि खाली पडला. तसा बाकीची मुले ओरडायला लागली. त्याचे आईवडील बघतात तर मुलगा कोसळला होता. दरीच होती ती छोटी असली तरी. या तिघांनी आरडाओरडा ऐकू आला म्हणून बघायला गेले तर तो मुलगा दरीत एका झाडाला अडकून पडला होता. त्याचे आईवडील त्याला वरून हाक मारत होते. हतबल झालेले मुलगा मरणाच्या दारात दिसत होता, पण काहीच करू शकत नव्हते. बाकीचे 2 मुलं रडत भेदरलेल्या अवस्थेत उभे होते. बघ्यांची गर्दी जमलेली, पण कोण हिंमत करणार तेवढ्या खाली उतरून त्याला वाचवण्याची. विवेकने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तो लगेच त्याला वाचवायला खाली उतरायला लागला. मेघना थोड्या वेळासाठी घाबरलीच. हा कसा त्याला वाचवेल? याला काही झाले तर? तिला प्रश्न पडला. तुम्ही नका ना जाऊ खाली, हवं तर आपण फोन करू पोलिसांना, मेघना घाबरत विवेकचा हात धरत म्हणाली. मेघना, मी आर्मी ऑफिसर आहे, तू घाबरू नकोस, तो तिचा हात सोडवत म्हणाला. त्याला तिचं हक्काने हात धरणं आवडलं. विवेक भराभर खाली उतरायला लागला. त्याच्या आईवडिलांचा आता जीवात जीव आला. विवेकने त्या मुलाजवळ पोहोचून त्याला हात धरून आपल्या कडेवर घेतले. त्याला पाठीवर घट्ट पकडायला सांगितले. तो मुलगाही घाबरलेला असला तरी वाचण्यासाठी त्याने विवेकला घट्ट पकडले. मध्ये मध्ये विवेक त्याच्याशी बोलत होता. तुझं नाव काय, कुठे शिकतोय, वगैरे वगैरे, त्याला भीती वाटू नये म्हणून. विवेकने अगदी सहज त्याला वरती आणले. वरती आल्यावर तो थोडा वेळ बसून राहिला तर तो मुलगा जाऊन आईच्या कुशीत शिरला. त्याचे वडील पुन्हा पुन्हा विवेकचे आभार मानत होते. मेघना मात्र एकटक विवेकला बघत होती. तिचे डोळे भरून आलेले. किती सहज वाचवले होते त्याने मुलाला.
मेघनाची कुणालाही मदत करणारी वृत्ती, तिला असाच तर जोडीदार हवा होता. थोड्या वेळाने श्वासाची गती व्यवस्थित झाली तेव्हा विवेक उठून मेघनाजवळ आला. त्याला ती रडत आपल्याकडे बघते हे जाणवत होते. काय झालं, डोळ्यात पाणी? अगं, माझं नेहमीचं काम आहे हे, सराव असतो आम्हाला अशा दऱ्याखोऱ्यात वावरायचा. विवेक तिचा चेहरा ओंजळीत धरत म्हणाला. मेघना त्याचा हा स्पर्श पहिल्यांदा अनुभवत होती. तिच्या पोटात काहीतरी होत होते. तिने लाजून खाली मान घातली. त्याने आता आपला मोर्चा त्या फुलाकडे वळवला. त्यांना तो जपून खेळायला सांगत होता. अंकल, मला पण तुमच्यासारखं आर्मी ऑफिसर व्हायचं आहे, एक मुलगा म्हणाला. अरे वा, पण अभ्यास करावा लागतो त्यासाठी, आणि व्यायामसुद्धा, विवेक हसत म्हणाला. मुलं छान गप्पा मारत होते त्याच्याशी. तो मुलगा पण आता चांगला स्टेबल झाला होता. तरीही बोलत होता विवेकसोबत. त्याचे आई वडील पुन्हा विवेकचे आभार मानायला लागले. देवासारखे धावून आलात. तुम्ही नसता तर आज आमच्या मुलाचं काय झालं असतं कुणास ठाऊक, त्याची आई म्हणाली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.